केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चौपदरीकरण व रस्त्यांचे दुपदरीकरण सुरू आहे आणि हे कार्य मोठ्या जलद गतीने सुरू आहे। त्यामुळे स्वाभाविकतः संपूर्ण महाराष्ट्रभरातील रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार झालेले आहेत। रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची सुद्धा गर्दी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। शिवाय त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या वेगांचे नियंत्रण नसल्यामुळे ह्या गाड्या ताशी 120 ते 130 किलोमीटर अंतराने चालविण्यात येतात। अमरावती ते वाशिम रस्त्यावरती असलेल्या कारंजा ते मंगरुळपीर या रोडवर स्विफ्ट डिझायर कारचा टायर फुटल्यामुळे ही गाडी पलटी होऊन भीषण अपघात घडला। प्राप्त माहितीनुसार दिनांक 17 चे सायंकाळी सुमारे 6:30 वाजताच्या दरम्यान कारंजा ते मंगरुळ रोडवर सोहळ फाट्यानजीक हा अपघात घडला। या अपघातामध्ये 4 ते 5 व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे। अपघातामधील जखमी कारंजा मंगरुळ रोडवर आई मंगल कार्यालयाजवळ राहत असलेल्या एका कुटुंबामधील आहेत। फरहान अकबानी हे मंगरुळवरून कारंजाकडे येत असताना त्यांना हा घडलेला अपघात दिसला व त्यांनी जागरूकपणे सास प्रमुख श्याम सवाई व मुजाहिद यांना ही माहिती दिली। अपघाताची माहिती मिळाल्याबरोबर दोन्ही समाजसेवकांनी लगेच रुग्णवाहिका पाठवून पोलिसांना पाचारण केले व अपघातामधील व्यक्तींना ताबडतोब पुढील उपचाराकरिता कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले होते। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।